व्हिडिओ पाहण्याआधी न्यूज वाला चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। गेल्या 2 वर्षांमध्ये 6 पदरीकरणचं काम सुरू झालेलं आहे। आमची शासनाला मागणी आहे की आता पुणे ते कोल्हापूर 7 ते 9 तास त्या ठिकाणी लागतात। सामान्य माणसाला प्रचंड वेळ जातो। सामान्य माणसांचं पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाया जातं। ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून जे साहित्य जातं ते देखील त्या ठिकाणी वेळेवर पोहोचत नाही। प्रचंड खड्डे, ज्या खड्ड्यांचा विचार जानेवारीमध्ये करायला पाहिजे होता। 6 लेनिंग करताना सर्व्हिस रोड हे चांगल्या दर्जाचे करणं अपेक्षित होतं, त्यामुळे ते झालेलं नाही। आणि म्हणून पुणा, सातारा, कराड आणि कोल्हापूर या 4ही ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणं आंदोलन करतोय। कुठली वाहतूक थांबवून प्रवाशांना आम्ही त्रास देणार नाही। आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही। नॅशनल हायवे 6 पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे। कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी टोल संदर्भात आंदोलन केलेलं आहे। टोल माफिया आणि टोल संदर्भात आंदोलन करणं हे म्हणजे हास्यास्पद आहे। कोल्हापूरवर टोल लादण्याचं काम खरं कुणी केलंय त्यांना माहिती आहे, कोल्हापूरकरांना माहिती आहे। पूर्वी ज्यावेळी टोल आणला होता 450 करोड रुपये त्या टोलला पावत्या फाडून त्या टोलचं समर्थन करणारे हे माजी पालकमंत्री सतेज पाटील होते। हे सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे। आमदार खासदार मंत्र्यांना टोल नसतो तरी सुद्धा त्या पावत्या फाडून कोल्हापूरकरांना दाखवून दिलं की मी मंत्री आहे, मी काही करू शकतो आणि तुम्हाला टोल द्यावा लागेल, हे सुद्धा त्यांनी त्यावेळी ठणकावून कोल्हापूरकरांना सांगितलं होतं। आणि स्वर्गीय ND पाटील साहेबांनी त्यांना सूर्याजी पिसाळ अशी उपमा त्यावेळी दिलेली होती। हे सगळं कोल्हापूरकरांना माहिती असताना आज जे टोलचं आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे म्हणजे राजकीय स्टंट आणि इव्हेंट त्यांनी केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। थेट पाईपलाईनची सुद्धा अवस्था तीच आहे। आज सुद्धा तुम्ही बघा, थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला अजूनही मिळत नाही। रोज पेपरला बातम्या येत आहेत पाणी बंद आहे सगळ्या गावात। कोल्हापूर शहरामध्ये लोकांचं हाल होते पाण्याविना, परंतु त्याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे। अशा व्यक्तींनी इथं अशा पद्धतीचं लोकांच्या डोक्यामध्ये धुडफेक करणं बंद करावं। कोल्हापूरचे लोक असल्या स्टंटबाजीला भीक घालणार नाहीत याचा मला विश्वास आहे।